सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू मारलेला आहे पॉईंटच्या क्षेत्रात. या ठिकाणी पाहूया किती धावा निघत आहेत. थोडीशी होत असलेली मिसफील्ड. बॅकअप पाहायला मिळेल आपल्याला तिथे. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या जवळ आणि या ठिकाणी पळून 3 धावा पूर्ण. धावांचा होतोय श्री गणेशा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावा. दाजी 11 संघ. पुढील चेंडू सोन्या माने यांचा रितेश जावळे यांच्यासाठी. पाहूया रितेश जावळे स्वतः आपल्या टीमचे कर्णधार. दाजी 11 संघ. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू, परंतु यावरती स्ट्रेटला मारलेला चेंडू. या ठिकाणी 1 धाव पडून पूर्ण. सुंदर असा चेंडू काही समजू शकलेले नाहीत. निर्धाव असा चेंडू येतो. डॉट बॉल. बॉडी लाईन वरती चेंडू. पॉवर प्लेचं चालू असलेलं पहिलं षटक विजय माने यांच्या मार्फत आसिफ 11 संघाकडून. कुठेतरी फायदा उठवावा लागेल दाजी 11 संघाला पॉवर प्लेच्या या 2 षटकांचा. पुढील चेंडू थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु थोडासा लो राहिलेला चेंडू. यावरती कोणतीही धाव नाही. निर्धाव असा चेंडू. सलगचे 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय माने यांच्याकडून. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. डीप मिडॉनला मारलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक समीर गाडवे. यावरती 1 सिंगल. रितेश जावळे ऑन स्ट्राइक. आत्ताच्या बॉलवरती आलेले 1 सिंगल. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते थोडासा बदल करताना बॉलर विजय माने. लॉंग ऑन आणि डीप मिड ऑनला 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो 30 यार्डच्या बाहेर. पुढील चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि सुंदर असा कव्हर्स मधून मारलेला फटका. या ठिकाणी थोडंसं होतंय फंबल. या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडंसं मिसकम्युनिकेशन, परंतु गॅदर करू शकले नाहीत विजय माने. या ठिकाणी येत आहेत या 2 धावा. कुठेतरी रनआउटची संधी होती, परंतु बॉल हातामध्ये येऊ शकला नाही आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत 7 धावा. यामध्ये एकही मोठा फटका येऊ शकलेला नाही दाजी 11 संघाकडून. पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर. दोन्ही फलंदाजांना फटकेबाजी करण्याची गरज. पॉवर प्लेचा थोडासा फायदा करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी. 1 ओव्हर 7. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरे ओव्हर घेऊन येत आहे श्रीतेज जावळे. त्यांचा सामना करतील कृष्णा खुडे, लेफ्ट हँडेड बॉलर. आणि पहिला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. बॉल खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी विजय माने यांनी उत्कृष्ट असा झेल पकडला. थोडंसं लक्ष द्यायचं आहे ग्राउंडमध्ये. कृष्णा खुडे होत आहेत झेलबाद. त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते विक्रम बोडरे उर्फ सोन्या 50-50. श्रीतेज यांची सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती दाजी 11 संघाला त्यांनी एक हादरा दिला.
कृष्णा खुडे होत आहेत बाद. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहे सोन्या बोडरे. उत्कृष्ट असे फलंदाज दाजी 11 संघाचे. आपण त्यांच्या बॅटमधून काल सुंदर अशा 2 इनिंग पाहिल्या. पुढील चेंडू श्रीतेज यांचा. सामना करतील ते सोन्या. पुन्हा एकदा लेन चेंडू, काही समजू शकलेला नाही. प्ले आणि मिस. बॉलर आणि विकेट किपर यांच्या दोघांमध्ये चाललेला हा खेळ. सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला श्रीतेज यांच्या मार्फत. पुढील चेंडू पाहूया. पॉवर प्लेचा काही फायदा करतायत का दाजी 11 संघाचे बॅट्समन. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला हा चेंडू आणि येत आहेत ह्या 4 धावा. सुंदर असा फटका. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना दिसत आहेत आपल्याला सोन्या बोडरे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल होताना दिसतोय. लॉंग ऑफला एक प्लेअर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक लॉंग ऑनला विजय माने. डीप मिड ऑन मध्ये विजय माने आपल्याला दिसतील. तर लॉंग ऑफला आहेत आसिफ. पुढील चेंडू श्रीतेज यांचा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, स्क्वेअर लेगला मारलेला चेंडू. 1 बाउन्स, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 2 टप्पा विजय माने यांच्या हातामध्ये. यावरती 2 धावा. पुढील चेंडू श्रीतेज यांचा. सुंदर असा फटका. कॅचची संधी पाहूया आणि सुंदर असा कॅच पकडलाय. या ठिकाणी सोन्या बोडरे स्वस्तात माघारी. श्रीतेज यांना मिळते या ओव्हरमधील दुसरी विकेट आणि या षटकातील एक चेंडू अजूनही बाकी. पॉवर प्लेतील शेवटचा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. 2 बाद 13 आणि सोन्या बोडरे यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत प्रवीण चौरे. अजूनही दाजी 11 संघाचे कर्णधार रितेश जावळे फलंदाजीसाठी पिचवरती उपस्थित. त्यांना फक्त साथ द्यावी लागेल नॉन स्ट्राईक एंडून. पॉवर प्लेतील शेवटचा चेंडू पाहूया. प्रवीण चौरे आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडूचा काय फायदा करून देत आहेत. श्रीतेज यांचा पुढील चेंडू. सामना करतील प्रवीण चौरे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल केलेला आहे आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. हा येतोय शेवटच्या चेंडूवरती चौकार. षटकाची होती समाप्ती आणि 2 षटकानंतर दाजी 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. प्रवीण चौरे यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. पॉवर प्ले नंतर दाजी 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. 2 बाद 17. वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत विजय माने. त्यांचा सामना करतील रितेश जावळे. स्लॉट मध्ये चेंडू आणि मिडॉनच्या डोक्यावरून येतोय हा षटकार.
पहिल्या चेंडूवरती आलेला मोठा फटका. दाजी 11 संघाकडून संघाचे कर्णधार रितेश जावळे उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत. पुढील चेंडू विजयांचा. सामना करतील पुन्हा एकदा रितेश जावळे. रिव्हर्सचा अटेम्प्ट परंतु मिस झालेले आहेत रितेश जावळे. सुंदर असा कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला विजय माने यांच्याकडून. एका षटकारानंतर येतोय निर्धाव चेंडू. चेंडू विजयांचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु थोडेसे विकेट किपर इथे पोहोचू शकले नाहीत बॉल. पहिल्या बॉलवरती एक षटकार आला. त्यानंतर सुंदर असे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले विजय माने यांच्याकडून. पुढील चेंडू प्रवीण चौरे यांना. सुंदर असा चेंडू या ठिकाणी पडून 1 रन पूर्ण. समीर गाडवे यांच्या हातामध्ये गेलेला चेंडू. पुन्हा एकदा रितेश जावळे आलेले आहेत स्ट्राईकला. सुंदर असा फटका डोक्यावरून बॉलरच्या पाविया बॉल खाली क्षेत्ररक्षक परंतु समीर गाडवे यांच्याकडून होती चूक. इथे मिळते जीवनदान रितेश जावळे यांना. कुठेतरी एक संधी होती परंतु समीर गाडवे यांच्या हातून ती संधी निसटली. या ठिकाणी येते एक सिंगल. पुढील चेंडू विजय माने यांचा प्रवीण चौरे यांच्यासाठी. सुंदर असा कव्हर्सला मारलेला चेंडू. पुन्हा एकदा कॅचची संधी. पुन्हा एकदा ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी पळून 2 धावा पूर्ण. पहा थोडंसं क्षेत्ररक्षणावरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आसिफ 11 लागोपाठचे 2 झेल आपण ड्रॉप केलेले आहेत. तीन षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावसंख्येवरती. आसिफ 11 संघाकडून संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत समीर गाडवे. धावसंख्या दाजी 11 संघाची. 3 ओव्हरीनंतर 28 धावसंख्या. पुढील चेंडू समीर यांचा. सामना करतील रितेश. सुंदर असा चेंडू. काही समजू शकलेला नाहीत रितेश. निर्धाव असा चेंडू. शेवटचे 11 चेंडू बाकी. कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल दाजी 11 संघाला. जर धावसंख्या आपल्याला फायटिंग टोटल उभारायचं असेल आसिफ 11 संघापुढे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि हा वाईड चेंडू. पंचांच्या हात जमिनीला समांतर येते एक अतिरिक्त धाव. सुरुवातीच्या 2 विकेट नंतर थोडीशी पार्टनरशिप पाहायला मिळते आपल्याला प्रवीण चौरे आणि रितेश जावळे यांच्याकडून. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. काही समजू शकलेले नाहीत कर्णधार रितेश जावळे. सुंदर असा चेंडू हाताळला होता समीर गाडवे यांनी.
कुठेतरी आता मोठी फटकेबाजी करावी लागेल दाजी 11 संघाला. संघाची धावसंख्या 29. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आलेला नाही. फाईन लेगला गेलेला चेंडू इथे होतोय थोडंसं बंबल, परंतु या ठिकाणी एकच धाव. सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला फाईन लेगच्या स्वरूपात. या ठिकाणी येते एक सिंगल. प्रवीण चौरे ऑन स्ट्राईक. संघाचे अनुभवी असे फलंदाज पाहूया आपल्या संघासाठी जे उर्वरित चेंडू आहे यामध्ये किती फायदा करून देत आहेत दाजी 11 संघाला. आपल्याला मोठी अशी बोली लावली होती दाजी 11 संघाने. पुढील चेंडू समीर गाडवे यांचा सामना करतील प्रवीण चौरे. पुन्हा एकदा प्ले आणि मिस. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही. धावसंख्या आहे स्थिर. फुलटॉस चेंडू मारलेला आहे आणि श्रीतेज जावळे बॉल खाली आणि काही समजू शकले नाही. कोणताही संपर्क हाताचा आणि बॉलचा आलेला नाहीये. हा चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार. कुठेतरी कॅचची संधी होती श्रीतेज जावळे यांना, परंतु जज करू शकले नाहीत बॉल आणि बॉल जातोय हाताच्या खालून सीमारेषे पार. येतोय चौकार. थोडंसं आपल्याला पाहायला मिळते की सर्व संघ थोडंसं फिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये थोडेसे अडचणीत असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. याही सामन्यामध्ये आपण 2 कॅच ड्रॉप होताना दिसले आणि आताचा तिसरा. पुन्हा एकदा फटका मारलेला आहे बॉलरच्या डोक्यावरून. बॉल जातोय सीमारेषे पार. वन बाउन्स चौकार. सलगचे लागोपाठचे 2 चौकार आणि षटकाची होती समाप्ती. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 धावा. 2 बाद 38. प्रवीण चौरे यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. लागोपाठचे 2 चौकार प्रवीण चौरे यांच्या बॅटमधून कुठेतरी आपल्या अनुभवाचा फायदा करून देत आहेत आपल्या संघासाठी. दाजी 11 संघ कुठेतरी आता शेवटच्या ओव्हरमध्ये अजून आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. रितेश जावळे ओपनिंगला आले होते, अजूनही स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 38 आणि शेवटचे षटक घेऊन येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण डॉक्टर. पहिला चेंडू डॉक्टर यांचा. सामना करतील रितेश. फुलटॉस असा चेंडू आणि यावरती पाहूया आपण किती धावा मिळत आहेत. फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी फुल टोल वसूल केलेला आहे. या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती येतोय षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा. 2 बाद 44. चला लाईनमॅन कोण असतील. हॅलो हॅलो. पहिला चेंडू डॉक्टर प्रवीण यांचा. फुलटॉस असा चेंडू. थोडीशी लाईन खराब. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो रितेश जावळे यांच्या बॅटमधून. का आपण शेवटच्या ओव्हरपर्यंत तिथे उभे आहोत हे दाखवून देताना रितेश जावळे. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 या धावसंख्येवरती. संघाचं होतं अर्धशतक. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील पहिले 2 चेंडू आणि पहिल्या 2 चेंडूवरती येताना 2 मोठे फटके. एक स्ट्रेटला बॉलरच्या डोक्यावरून आणि आता आलेला आहे डीप स्क्वेअरला. राहिलेले उर्वरित 4 चेंडू. रितेश जावळे
पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचे टोटल उभं करतायत. पुढील चेंडू डॉक्टर प्रवीण यांचा. षटकारची हॅट्रिक पूर्ण करतायत का रितेश जावळे पाहावं लागेल. सुंदर असं कमबॅक पाहायला मिळालं डॉक्टर प्रवीण यांच्याकडून. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, बॅटीखाली चेंडू, निर्धाव असा चेंडू, डॉट बॉल येतोय. डॉक्टर प्रवीण यांचा तिसरा चेंडू, कमबॅकचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन. विजय माने यांचं उत्कृष्ट अशी फेकी. या ठिकाणी फक्त येते एक धाव. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं की डॉक्टर प्रवीण यांच्याकडून एक फुलटॉस चेंडू होता, परंतु स्टेप आउट करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी रितेश जावळे यांना चेंडू हा पूर्णपणे बॅटवरती घेता आला नाही. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विजय माने यांच्याकडून. केवळ एक रन या चेंडूवरती. आता पाहूया प्रवीण चौरे काय करतायत. पुन्हा एकदा मारलेला चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी रितेश जावळे थोडंसं होतंय फंबल. या ठिकाणी दुसरी धाव पडून पूर्ण. फेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु कोणतीही धाव नाही. या ठिकाणी फक्त 2 धावा आणि तिसरीचा थोडासा प्रयत्न होताना पाहतोय आपण. या ठिकाणी प्रवीण चौरे होत आहेत रन आउटच्या स्वरूपात. बाद रितेश जावळे आलेले आहेत स्ट्राईक वरती. या ठिकाणी पंच आपला निर्णय कळवायचा आहे. कुठला बॅट्समन आउट आहे यातली. कोणताही बॅट्समन आउट नसेल. या ठिकाणी चेंडू स्टंपला लावल्यामुळे चेंडू झालेला आहे डेड. आणि आत्ता येत आहेत ह्या 2 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. प्रवीण चौरे स्ट्राईक. पाहूया कितीचं टार्गेट सेट करता येतं आरसीबी 11 संघापुढे. दाजी 11 संघ. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू. विजय माने बॉल खाली. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विजय यांचं. आणि या ठिकाणी येत आहेत 2 धावा. या बॉलवरती येत आहेत पुन्हा एकदा 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55 धावा. संघासाठी जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. 30 चेंडूंमध्ये 56 धावा आरसीबी 11 संघापुढे असलेले टार्गेट. चला दाजी 11 संघ आपले क्षेत्ररक्षण लावायचंय. सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचंय की आपल्याला जास्तीचा टाइम जो आहे मध्ये तो कमी करायचा आहे. आरसीबी 11 संघ आपले आघाडीचे 2 फलंदाज पाठवायचे आणि दाजी 11 संघ
आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. चला दाजी 11 संघ आणि आसिफ 11 संघ वेळ वाचवायचा आहे. तीस चेंडू आणि 56 धावा बनवायला लागतील आसिफ 11 संघाला जर हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर. चला कर्णधार रितेश जावळे आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं दाजी 11 संघ. 30 चेंडू आणि 56 धावा बनवायला लागतील आसिफ 11 संघ आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर. यापुढील होणारा सामना दिव्यांश फायटर वर्सेस टायगर 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी कृपया नोंद घ्यायची आहे की आपली नाणेफेक करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर दोन्ही कर्णधारांनी पॅव्हलियनच्या पुढे यायचं आहे. ओमकार काशीद या सामन्याचं नाणेफेक करतील. दिव्यांश फायटर वर्सेस टायगर 11. गालिब काजी संघाचे कर्णधार टायगर 11 आणि दिव्यांश फायटर कडून संघाचे कर्णधार सुहास बोडरे. आणि टायगर 11 संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. सामन्याला होत आहे सुरुवात. दाजी 11 वर्सेस आसिफ 11. 30 चेंडू आणि 56 धावांचे आव्हान. संघासाठी पहिलेच पॉवर प्लेचे षटक घेऊन येत आहे स्वतः कर्णधार रितेश जावळे. त्यांचा सामना करतील स्ट्राईक वरती विजय माने. पहिला चेंडू रितेश यांचा सामना करतील विजय माने. फुलटॉस असा चेंडू परंतु मिस झालेले आहेत कुठेतरी विजय माने. निर्धाव असा चेंडू पहिला चेंडू. पुढील चेंडू रितेश यांचा सामना करतील विजय. फुलटॉस चेंडू मारलेला आहे लॉंग ऑनला आणि या ठिकाणी जातोय चेंडू 2 बाउन्स सीमारेषे पार. हा येतोय चौकार. दुसरा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. संघाचा होतोय धावसंख्येचा श्री गणेशा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते येते 4. आसिफ 11 संघाकडून ओपनिंग साठी आलेले फलंदाज विजय माने आणि समीर गाडवे. पॉवर प्लेचं चालू असलेलं पहिलं षटक. यातील 2 चेंडू रितेश जावळे यांचे. पुढील चेंडू रितेश यांचा सामना करतील विजय. सुंदर असा चेंडू बॅटची एज लागून बॉल जातोय किपरच्या हातात. प्रवीण चौरे यांचे उत्कृष्ट अशी किपरिंग पाहायला मिळते आपल्याला. हा येतोय निर्धाव चेंडू. पुढील चेंडू रितेश यांचा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मारलेला आहे मिडॉनच्या डोक्यावरून.
चेंडू जातोय सीमारेषे पार, हा येतोय षटकार. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला विजय माने यांच्याकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. कुठेतरी एक डॉट, त्यानंतर एक चौकार, पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा षटकार. आता जर पाहायला गेलं तर त्याप्रमाणे हा चेंडू डॉट यायला हवाय. पुन्हा एकदा तेच समीकरण, एक डॉट, एक मोठा फटका, एक डॉट, परत एक मोठा फटका आणि परतचा एक डॉट. आता विजय मानेला पुन्हा एकदा मोठा फटका मारावा लागेल. संघाची धावसंख्या 10. रितेश यांचा पुढील चेंडू, सामना करतील विजय माने. बॅटवरती बॉल येऊ शकलेला नाही, बॉल जातोय लॉंग ऑफला. तिथे ती एक सिंगल आणि षटकाची होती समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर हसीब 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावसंख्येवरती. बिनबाद 11. चला टाइम वाचवायचा आहे. 10-11 संघ आपले गोलंदाज सिलेक्ट करून ठेवायचे. आपल्याला 56 धावा रोखायच्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येत आहेत डीके. आणि स्ट्राइक वरती असतील ती विजय माने. पाहूया डीके आपल्या संघासाठी काय करतायत. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळत आहे डीके. दिग्विजय कुंभार, सुंदर असे बॉलर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना करतील विजय माने. सुंदर असा फटका मारलेला आहे, वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिल्याच चेंडूवरती येतोय मोठा फटका विजय माने यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जाते 4 ने पुढे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. बिनबाद 15. पुढील चेंडू डीके यांचा. सामना करतील विजय. लाईन खराब, हा येतो वाईड चेंडू. सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी बॅटची एज लागून बॉल जातोय सरळ विकेट किपर प्रवीण चौरे यांच्या हातामध्ये. आणि लागलेला पहिला झटका, पहिला हादरा, पहिला बळी हसीब 11 संघासाठी विजय माने यांच्या स्वरूपात. त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत अनुभवी बॅट्समन हसीब 11 संघाकडून डॉक्टर प्रवीण दायगुडे. डॉक्टर, त्यांना सगळ्या नसा माहिती आहेत प्रत्येकाच्या क्रिकेटच्या बाबतीत. खूपच आपल्याला त्यांचं योगदान पाहायला मिळतं आयरे या संघाकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. 1 बाद 16. सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला डीके यांच्याकडून. कुठेतरी आधीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालं की दिशा आणि लाईन दोन्ही खराब होते, परंतु त्या पुढच्या चेंडूवरती विजय माने यांना पाठवले तंबूच्या आश्रयाला. कुठेतरी नाराज असतील विजय माने, कारण सुंदर अशी फटकेबाजी त्यांनी केली होती. 1 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते. पॉवर प्लेचं चालू असलेलं दुसरं षटक. 30 चेंडूंमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग करताना हसीब 11 संघ त्यांच्या विरोधात खेळत असलेला दाजी 11 संघ. दाजी 11 साठी ही महत्वाची मॅच असेल.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आपल्याला मिळत आहेत बॉलर DK. पुढील चेंडू DK यांचा सामना करतील प्रथमच डॉक्टर प्रवीण दायगुडे. DK यांचा बॉल सामना करतील प्रवीण दायगुडे. सुंदर असा बॉल थर्ड मॅनच्या क्षेत्रातून जातोय सुमधून धागा आणि हा येतो चौकार. सुंदर असा फटका पाहायला मिळाला डॉक्टर प्रवीण यांचा. कुठेतरी वेगाचा फायदा उठवताना आपल्याला पाहायला मिळाले डॉक्टर प्रवीण दायगुडे. पूर्णपणे आपण पाहायला मिळतं की जसं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये महेंद्रसिंग धोनी असेल किंवा रोहित शर्मा असेल यांची जी खेळण्याची पद्धत आणि विचार करण्याची पद्धत जी आपल्याला पाहायला मिळते तशीच कुठेतरी डॉक्टर प्रवीण दायगुडे आपल्या टीमला आपल्या अनुभवाचा आणि थोडेसे डिसिजनचा फायदा मिळवून देत आहेत. त्यांना पाहायला मिळालं की DK फास्ट बॉलर आहेत तर कुठेतरी आपल्याला ताकदीपेक्षा आपल्या नजाकतीचा फायदा त्यांनी उचलला. पुढील चेंडू DK यांचा सामना करतील डॉक्टर प्रवीण. मिड ऑनला मारण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी प्ले आणि मिस बॉल जातोय सरळ प्रवीण चौरे यांच्या हातामध्ये. चला टायगर 11 आपला निर्णय कळवायचा पॅव्हलियन मध्ये. पुढील होणारा सामना टायगर 11 वर्सेस दिव्यांश फायटर. टायगर 11 आपला निर्णय कळवायचा आहे. गालिब काजी संघाचे कर्णधार. सुंदर असा फटका डॉक्टर प्रवीण दायगुडे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आपल्याला आणि हा जातोय षटकार. आणि या ठिकाणी रिव्ह्यू डॉक्टर प्रवीण दायगुडे यांच्या मार्फत आणि हा नो बॉल हाईटचा चेक करायचा आहे आपल्याला. लवकरच आपला निर्णय कळवला जाईल. लवकरच निर्णय आपल्याला कळवला जाईल पंचांमार्फत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. निर्णय आपल्याला कळवला जाईल. या ठिकाणी निर्णय येतोय नो चेंडू हा आहे बीमर. या ठिकाणी येईल पुढील चेंडू फ्री हिट आणि टायगर 11 संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आता येत 7 धावा. नो प्लस हा षटकार आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. 4 चेंडूंचा खेळ यावर येथील आपल्याला पाहायला मिळाला. या पुढील चेंडू येईल फ्री हिटचा चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1/27. पॉवर प्लेतील दुसरीच ओव्हर आणि आत्ताचा हा नो चेंडू त्यावरती आलेला आहे षटकार आणि पुढील चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. पाहूया प्रवीण दायगुडे आपल्या अनुभवाचा किती फायदा करून देत आहेत CP 11 संघासाठी. पुढील चेंडू DK यांचा सामना करतील प्रवीण दायगुडे. फ्री हिटचा चेंडू. सुंदर असा फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. कॉपी आणि पेस्ट बॉल येतोय सीमारेषे पार. हा येतोय षटकार. कुठेतरी DK यांना आलेले सलग लागोपाठचे 2 षटकार संघाला महागात पडू शकतात. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा करून देत आहे डॉक्टर प्रवीण दायगुडे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावसंख्या. पुढील चेंडू
पुढील चेंडू डीके यांचा सामना करतील प्रवीण दायगुडे. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू डीप मिड ऑनला मारलेला चेंडू. या ठिकाणी कृष्णा घोडे बॉलच्या मागे थोडंसं होतंय फंबल. या ठिकाणी मिळते एक अतिरिक्त धाव. पडून 2 धाव पूर्ण. कुठेतरी अतिरिक्त धाव आपल्याला वाचवाव्या लागतील जर ACP 11 संघाला आपल्याला रोखायचं असेल. 30 चेंडूंमध्ये 56 धावांची गरज ACP 11 संघाला. आणि आता 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा. 1 बाद 35. डॉक्टर प्रवीण दायगुडे यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि समीर गाडवे नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळाले. त्यांची उत्कृष्ट अशी साथ पाहायला मिळते. ओपनिंगला आले होते समीर गाडवे. चला पॉवर प्लेच्या षटकांची होती समाप्ती. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या तब्बल 35 धावा. धावसंख्या कुठेतरी रोखावी लागेल दाजी 11 संघाला. स्वतः कर्णधार बॉलिंग ट्रॅकवर मोरव्याच्या इंडने रितेश जावळे त्यांचा सामना करतील. मला वाटते खूपच कालावधीनंतर स्ट्राईक आलेले आहे. ओपनर बॅटिंगला आलेले होते समीर गाडवे यांच्याकडे. पॉवर प्लेच्या षटकांची होती समाप्ती. थोडेसं क्षेत्ररक्षणामध्ये आता सूट मिळेल दाजी 11 संघाला. आपले 5 फिल्डर आपण सर्कलच्या बाहेर घेऊ शकता. पुढील चेंडू रितेश जावळे यांचा सामना करतील समीर गाडवे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं बॉल हाताला चिकटलेला नाही. कोणताही बळी नाही आणि कोणतीही धाव नाही. येतोय निर्धाव असा चेंडू. पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू फुलटॉस चेंडू. पुढील होणारा सामना दिव्यांश फायटर वर्सेस टायगर 11. गालिब काजी वर्सेस सुहास बोर्डरे. दोन्ही कर्णधार. आणि टायगर 11 संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा मारलेला पॉइंटच्या दिशेने चेंडू. या ठिकाणी सोन्या बोर्डरे यांचं थोडंसं होती मिसफिल्ड, परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी. प्रवीण डॉक्टर ऑन स्ट्राईक. मोठे फटके आपल्याला मागील षटकामध्ये प्रवीण डॉक्टर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. डीके यांच्या षटकामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार, 1 वाईड 1 नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. पुढील चेंडू रितेश यांचा सामना करतील डॉक्टर. फ्लिक केलेला आहे चेंडू. या ठिकाणी 2 बाउंड चेंडू जातोय सीमारेषकाच्या हातामध्ये. आदित्य बडेकर. सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी येते एक सिंगल. या षटकामध्ये पहिले 3 चेंडू उत्कृष्ट असे हाताळले रितेश जावळे यांनी. पुढील चेंडू रितेश यांचा सामना करतील स्ट्राईक बॅट्समन समीर. सुंदर असा फटका लॉंग ऑफला मारलेला फटका आणि थोडंसं मिसजजमेंट पाहायला मिळते आपल्याला लॉंग ऑफच्या फिल्डरकडून. कुठेतरी बॉलवरती येण्याची गरज होती, परंतु वेट केल्यामुळे बॉल जातो डोक्यावरून. आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 41 धावा. 2.3 2.4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 41. सुंदर असा चेंडू स्लॉट मधला चेंडू, परंतु बॅटवरती आलेला नाही. या ठिकाणी पळून 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा येते एक सिंगल. अजूनही एक चेंडू बाकी या षटकामधील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 रन्स, 42 धावा. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला 2 विकेटानंतर डॉक्टर प्रवीण दायगुडे यांच्या मार्फत. पुढील चेंडू रितेश यांचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि फुल टोल वसूल केलेला आहे डॉक्टर प्रवीण दायगुडे यांनी. त्यांच्या बॅटमधून येत असलेला हा 3रा षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 48 धावसंख्या. कुठेतरी चांगलं षटक चालू होतं रितेश
जावळे यांचं पहिल्या 3 चेंडूंवरती 2 धावा दिल्या होत्या, परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती 11 धावा आल्या. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत प्रवीण चौरे. त्यांचा सामना करतील मुंबई पोलीस समीर गाडवे. प्रवीण चौरे बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा देत आहेत. पहिला चेंडू दिशा खराब, येथे अतिरिक्त धाव, वाईड चेंडू. संघाची धावसंख्या 49. 3 ओव्हरीनंतर 49. पुढील चेंडू प्रवीण यांचा. सामना करतील समीर. स्लॉट मध्ये चेंडू आणि पुढील प्लॉट मध्ये पाठवलेला आहे चेंडू. सरळ युट्यूबच्या वरून गेलेला आहे चेंडू. युट्यूबचे कॅमेरामॅन सॅम भाई तिथे बसलेले आहेत. आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला मिळू शकतो युट्यूब वरून STC लाईव्ह. आणि वाईड नंतर हा येतोय षटकार. आपल्या पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला आणि कुठेतरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 55 धावा. 1 धावेची गरज RCB11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू मध्ये 1 धाव. पुन्हा एकदा फुलटा चेंडू बॅटची एज, परंतु कीपर पर्यंत बॉल कॅरी झालेला नाहीये. कोणताही या ठिकाणी रन नाही आणि कोणतीही विकेट नाही. 10 चेंडूंमध्ये 1 धाव बनवायची आहे RCB11 संघ. कुठेतरी दाजी 11 संघाला आपल्या बॉलिंग लाईनअप वरती विचार करावा लागेल, कारण खूपच सहजासहजी हा पाठलाग आपण करून दिलाय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय RCB11 संघ आपल्या खात्यामधील, मला वाटतं ही पहिलीच मॅच त्यांनी किंवा दुसरी मॅच असावी, पहिलीच मॅच कालच्या दिवसामध्ये 3 सलगच्या पराभवानंतर आजची पहिली मॅच त्यांनी जिंकलेली आहे. टायगर 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कर्णधार गालिब काजी कृपया